जनसुरक्षा विधेयक जे आहे ते काही केवळ एखाद्या पक्ष किंवा विचारसरणीच्या विरोधात नाही। आपण ज्यावेळी ते विधेयक नीटपणाने पाहू त्यावेळी आपल्या लक्षात येईल की सगळ्याच जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाही अधिकारांवर हा घाला आहे। आज संबंध महाराष्ट्राची संपत्ती शक्तीपीठच्या माध्यमातून, वाढवण बंदराच्या माध्यमातून किंवा गडचिरोलीमध्ये जो प्रचंड नासधूस पर्यावरणाची करून तिथली खजन संपत्ती लुटण्याच्या माध्यमातून सुरू आहे, ती उद्योगपतींना लुटता यावी आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबरच जो मनुवादी अजेंडा RSS BJPचा आहे तो महाराष्ट्रात लागू करता यावा, यासाठी लढणाऱ्या सर्वच शक्तींची गळचेपी करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्याला विरोध होता। सभागृहामध्ये सुद्धा कॉम्रेड विनोद निकोले यांनी अत्यंत ताकदीने त्याला विरोध केला आणि आता रस्त्यावर सुद्धा लढाई करत त्याला विरोध करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केलेली आहे। 1 लाख सह्यांचं निवेदन आज आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या सह्या घेतोय आणि त्या गोळा करून दिलं जाईल। काल आमच्या आमदार विनोद निकोले आणि इतर डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा त्यांनी याच्यावर सह्या करू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। हे खरं आहे की महाविकास आघाडीचे प्रमुख 3 जे पक्ष आहे त्यांनी ज्या प्रकारे ह्या विधेयक हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं ते त्यांनी फारशा गांभीर्याने घेतलं नाही, ही खंत दुर्दैवाने आम्हाला व्यक्त करावीशी वाटते। उशिरा का होईना त्यांनी दुसऱ्या दिवशी याला विरोध केलाय, परंतु तो पुरेसा नाही। त्यांनी अजूनही जागं व्हावं यासाठी आम्ही त्यांना परत एकदा आवाहन करतोय। त्यांच्या भेटी आम्ही घेणार आहोत आणि या सगळ्याच लोकशाहीवर आघात करणाऱ्या विधेयकासाठी जी रस्त्यावर लढाई होते त्याच्यामध्ये त्या सर्व पक्षांनी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना करतोय। मात्र ते जर आले नाही तर दुर्दैवाने जनता हीच अखेर विरोधी पक्षाची भूमिका बजावेल। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डावे पक्ष सर्व समविचारी लोकांना बरोबर घेतील। विशेषतः राज्यातील आंबेडकरी जनतेला आणि नेतृत्वाला आम्ही आवाहन करतोय की संविधानावर घाला घालणारा आणि लोकशाहीवर घाला घालणारा हा जो प्रचंड मोठा आघात या महाराष्ट्रामध्ये होतोय त्यावेळी लाल बावट्याबरोबर, लाल झेंड्याबरोबर महाराष्ट्रात निळा झेंडा अत्यंत प्राणपणाने संविधानाच्या रक्षणासाठी लढेल, याबद्दल मला पूर्ण अपेक्षा आहे। त्यांनी समोर यावं। लाल झेंडा, निळा झेंडा आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे झेंडे जर ते जागा होणार असतील तर ते बरोबर घेऊन एक व्यापक लढा उभा राहील। महाराष्ट्राच्या जनतेने या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही संबंध महाराष्ट्राच्या जनतेला करतो आहोत। शरद पवार जे मौर्याचे शिल्पकार आहेत तेच त्यांचाच पक्ष काहीच भूमिका घेताना दिसत नाही आणि ते पुरोगामी नेते आहेत महाराष्ट्रातले। खरं तर त्यांनी आणि त्यांच्या पक्षानं ज्या हिरिरीनं या प्रश्नाच्या बद्दल लढा करायला हवा, भूमिका घ्यायला हवी, ती त्यांनी घेतलेली नाही हे खेदानं मला नमूद करावंसं वाटतंय। मात्र आम्ही आशा सोडलेली नाही, आम्ही वारंवार त्यांना भेटतोय। खरं तर हे विधेयक येण्याच्या पूर्वी पॉलिट ब्युरोचे आमचे सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली। मी स्वतः आणि डॉक्टर अशोक ढवळे यांनी आम्ही दोघांनी मिळून सपकाळ यांची स्वतः जाऊन भेट घेतली आणि त्यांना याबाबत काय संकट आहे ते आम्ही आमच्या वतीने सांगितलं। उद्या चळवळी संपल्या, लढणारे लोक संपले तर त्याचा परिणाम एक प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रामध्ये दृढ होण्यासाठी होईल हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। अगदी आज आपण पाहिलं तर प्रचंड मोठा भाषेच्या बाबत लढा झाला। मराठी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आणि त्याच्यामुळे ती सक्ती, त्याचा शासनादेश स्थगित करण्याची भूमिका परवा महाराष्ट्राच्या सरकारने घेतली। मात्र काल जर देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही मुलाखत पाहिली तर त्या परत असं म्हणतायत की आम्ही माघार घेतली असली तरी आणि समिती नेमलेली असली तरी त्रिभाषा सूत्र आम्ही आणणार। ही दांडगाई कुठून येते? इतका प्रचंड विरोध होऊन तुम्ही समिती नेमता, त्या समितीचा अहवाल अजून येणं बाकी आहे, त्या अहवालाच्या आधारावर तुम्ही निर्णय घेणार असं म्हणता, परंतु तो निर्णय काय असणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर जाहीर करता आणि काहीही झालं तरी त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार अशा प्रकारे तुम्ही जाहीर करता। ही दडपशाही आहे, ही ठोकशाही आहे, हे हुकुमशाही आणण्याचं रुझान आहे। ह्या बाबतीमध्ये अजूनही जर शरद पवार साहेबांसारख्या मुरब्बी नेत्यांना, सपकाळ साहेब सारख्या मुरब्बी नेत्यांना, उद्धव ठाकरे साहेब सारख्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव ठरेल। हे हुकुमशाहीकडे वाटचाल आहे,
तुमचा इतका प्रचंड मोठा मेळावा झालेला असताना सुद्धा जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की तरीही त्रिभाषा सूत्र आम्ही लागू करणार, तर कोणत्या दिशेनं महाराष्ट्र निघालेला आहे आणि ह्या जनसुरक्षा विधेयकाच्या आणण्यामागे काय कारस्थान आहे हे जर आपण समजून घेणार नसो तर मोठी फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची येणारी पिढी महाविकास आघाडीच्याच नव्हे सगळ्याच महाराष्ट्राच्या नेतृत्वांना भावी काळात माफ करणार नाही. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही परत आवाहन करतोय, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, सपकाळ साहेब, गांभीर्यानं घ्या. आम्ही जीव तोडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सांगतोय, महाराष्ट्रातली लोकशाही धोक्यात आहे. सावध व्हा, प्रचंड लढ्याची भूमिका घ्या. आम्ही सगळे लढणारच आहोत, पण तुम्ही हातावर हात ठेवून बोट चिपी भूमिका घेतली तर महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यांना ती संधी द्यायची नसेल तर या रणांगणात उतरा, जबरदस्त लढ्याची भूमिका घेत जन विरोधी हे जे काही धोरण आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी रणांगणात उतरा, असं आव्हान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या तीनही शिरस्त नेत्यांना आम्ही करतो आहोत. सर, हा कायदा ऑलरेडी 4 राज्यांमध्ये आहे आणि त्यापैकी एक तेलंगणा आहे जिथे ऑलरेडी काँग्रेस पक्षाचं सरकार आहे. तर आपण काही अभ्यास केलाय का इतर 4 राज्यांमध्ये काही वर्षापासून हा कायदा असल्याने आपण म्हणताय त्याप्रमाणे लोकशाही धोक्यात आली आहे का? आणि काँग्रेस पक्षाचं तर सरकार तेलंगणात आहे, तर तिथला सुद्धा हा कायदा तिथं रद्द केला पाहिजे म्हणून तिथं काही आपण असं आंदोलन यापूर्वी केलंय का किंवा आता करणार आहे? हे बघा, कोणत्याही प्रकारच्या सशस्त्र अशा प्रकारच्या चळवळीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा किंवा लोकशाहीवादी संघटनांचा पाठिंबा नाही. इतर राज्यांमध्ये 4 राज्यांमध्ये अशा प्रकारचा जो कायदा आला तो देशामध्ये UAPA जो कायदा आहे तो कायदा लागू होण्याच्या पूर्वी केलेले ते कायदे आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारचे कायदे आलेले नाहीत. UAPA सारखा कायदा आज संबंध देशामध्ये आहेत. महाराष्ट्रात मकोको हा कायदा आज लागू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात भारतीय न्याय संहिता हा कायदा लागू आहे आणि या तीनही कायद्यांचा वापर करत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की आम्ही खूप चांगलं काम केलंय सशस्त्र लढा दडपण्यासाठी आणि आता महाराष्ट्रात केवळ 2च तालुक्यांमध्ये नक्षलवाद शिल्लक आहे. याचा अर्थ असा होतो की UAPAचा कायदा, मकोकोचा कायदा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र न्याय संहिता भारतीय न्याय संहितेचा कायदा याचा वापर केला तर पुरेशा प्रमाणात अधिकार हे या कायद्याअंतर्गत अशा प्रकारचे संकट परतून लावण्यासाठी करता येतो. त्यामुळे इतर राज्यातले कायदे 2023च्या अगोदरचे आहेत. ते UAPA हा कायदा लागू होण्याच्या अगोदर आहे. त्यानंतर UAPAचा कायदा आल्यानंतर अशा कोणत्याही प्रकारच्या कायद्याची त्यामुळे आवश्यकता राहिलेली नाही. हा कायदा नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी नाहीच आहे. आपण हा कायदा पाहिला की आपला असं लक्षात येतं की यांना बंदोबस्त रस्त्यावर उतरणाऱ्या, गरिबांसाठी लढणाऱ्या, दलित आणि आदिवासींसाठी लढणाऱ्या, संविधानाचं रक्षण करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी करायचा आहे. मी आपल्याला एकच उदाहरण देईल की नक्षलवादी हे कोणाला म्हणतायत? संविधान डोक्यावर घेऊन दिंडीमध्ये चालणारे लोक यांच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नक्षलवादी वाटतात. नाशिकवरून मुंबईपर्यंत पायी चालत शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या मागण्या मांडणारे लोक यांना नक्षलवादी वाटतात. त्यामुळे यांच्या दृष्टिकोनातून सरकारच्या विरोधात लढणारे हे सर्वजण त्यांना नक्षलवादी वाटतायत. त्यामुळे नक्षलवादाचा बंदोबस्त करण्यासाठी नव्हे, संविधानाचं रक्षण करणाऱ्यासाठी आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्यासाठी जे जे लढतात त्या सगळ्यांच्या बंदोबस्तासाठी हा कायदा आहे. त्यामुळे त्यांचा युक्तिवाद हा काही फारसा बरोबर नाहीये. आता याच्यामध्ये ते फडणवीस स्वतः म्हटले की आम्ही अर्बन नक्षलींसाठी हा कायदा आणतोय, मग उजव्या विचारसरणी जे अर्बन मनुवादी आहेत त्यांचं काय? अगदी बरोबर प्रश्न आहे. अर्बन नक्षल हा शब्द जो आहे केंद्रीय समितीने, केंद्रीय सरकारने लिहून दिलं की असं काही प्रकरण देशामध्ये अस्तित्वात नाही आहे. फक्त डावे विचारसरणीचेच लोक हिंसाचार करतात म्हणून त्यांच्यासाठी कायदा. मग उजव्या हिंसाचाराबद्दल काय? अहो, संसदेत सभागृहात पोहोचले, काल मारामाऱ्याच केल्या आणि तुटून पडले एकमेकावर. तो हिंसाचार यांना दिसत नाहीये. कलबुर्गी, पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या झाल्या ना. या पुण्यामध्ये जिथं आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय, मॉर्निंग वॉकला निघालेला अत्यंत साध्या विचाराचा शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता, त्याला गोळ्या घातल्या नरेंद्र दाभोळकरांना. हा जो काही हिंसाचार आहे
उजव्या संघटनांचा जो हिंसाचार आहे, भारतीय जनता पक्ष आणि RSS आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून दररोज दंगली आहेत महाराष्ट्रामध्ये. दररोज वेगवेगळ्या कबरी खोदायला निघालेले आहेत, गाडलेले मडे उकरून काढायला निघालेले आहेत, भोंग्यांवरून आंदोलन होत आहेत. वेगवेगळे मुद्दे काढून हा महाराष्ट्र अशांत करण्याचं, हिंसाचार करण्याचं पाप जे उजव्या विचारसरणीचे लोक करतायत, त्यांच्यासाठी कायदा आणण्याची गरज त्या देवेंद्र फडणवीस आणि RSSला का वाटत नाहीये? त्यामुळे टार्गेट करायचं, बदनाम करायचं, लोकांसाठी लढणारे जे आहेत ते नेस्तनाबूत करायचे आणि कॉर्पोरेट कंपन्यांना महाराष्ट्राची लूट करता यावी आणि मनुवादी अजेंडा राबवत दलित, आदिवासी हे जे नेहमी दाबलेले जे घटक आहेत त्यांना शोषणाची दारं, त्यांच्या शोषणाची दारं खुली करायची, हा अजेंडा आहे. उजव्या विचारसरणीचा बंदोबस्त करण्यासाठी कायदा आणा, बघा लोक स्वागत करतील, ते यांना करायचं नाहीये. अहो, गायकवाडांवर हल्ला केला ना आणि त्यांच्या याला काळं फासण्याचे प्रयत्न परवा झाले ना. त्यामुळे कोण हिंसाचाराचं समर्थन करतंय त्यांचा बंदोबस्त करण्याची छाती देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यामध्ये असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आपण करा. हे आव्हान सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला करायचं. थँक्यू व्हेरी मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.